अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अमूल्य रत्न. 14 जानेवारी 1959 रोजी पुणे जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे जन्मलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत. पण त्यांनी केवळ राजकीय वारसा आहे म्हणून राजकारणात जागा मिळवली नाही, तर स्वतःच्या मेहनतीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. अजित पवार यांचा राजकारणातला प्रवास सामान्य माणसाच्या प्रश्नांपासून सुरू झाला. ग्रामीण भाग, शेतकरी, दुष्काळ आणि पाण्याची कायमची समस्या हे विषय त्यांना अगदी जवळचे राहिले. पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा असो, जिथे जिथे पाण्याची टंचाई, तिथे अजित पवार यांचं नाव पुढे दिसतं. सिंचन प्रकल्प, धरणं, कालवे आणि पाणीपुरवठा योजना या सगळ्यांमध्ये त्यांनी फक्त आदेश दिले नाहीत, तर स्वतः मैदानात उतरून काम पाहिलं. ते नेहमी म्हणतात, शेतकऱ्याला पाणी मिळालं तरच शेती टिकेल. अजित पवार म्हणजे खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलवर काम करणारा नेता. गावात रस्ता खराब असेल, वीज नसेल किंवा पाणी येत नसेल, तर ते ऑफिसमध्ये बसून नाही, तर थेट त्या ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेत. त्यांची काम करण्याची पद्धत थोडी थेट होती, कधी कधी कठोरही वाटत असे, पण त्यामागे एकच उद्देश असायचा, काम वेळेत आणि योग्य व्हायलाच हवं. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सिंचन मंत्री या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. राज्याचा अर्थसंकल्प असो किंवा मोठे विकास प्रकल्प, ते आकड्यांमध्ये बोलत असे, नियोजनात बोलत असत आणि कामाच्या रिझल्टवर विश्वास ठेवत असे. सामान्य माणसासाठी ते नेहमी उपलब्ध होते. कार्यकर्ते असोत, शेतकरी असोत की सामान्य नागरिक, ते प्रत्येकाचं ऐकून घेत होते आणि शक्य असेल तेवढी मदत करत होते. म्हणूनच अनेक लोक त्यांना कामाचा नेता म्हणत होते. अजित पवार यांचा जीवनप्रवास हा सत्तेचा नव्हता, तर संघर्षाचा, जबाबदारीचा आणि निर्णयांचा प्रवास होता. ग्राउंड लेव्हलवर उभा राहून लोकांसाठी काम करणारा नेता म्हणजे अजित पवार होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. अजित पवार